नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन या पार्टचा अभ्यास करणार आहोत. आता कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड म्हणजे तर काय, तर दिलेलं एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन समजा असं असेल तर या इक्वेशन मध्ये कंप्लीट स्क्वेअर करून घ्यायचं आणि ते एक्झाम्पल काय करायचं आहे, आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता हे कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे आणि आपण ते दोन प्रकारे सोडवू शकतो. दोन्ही मेथड सेम परंतु थोडासा चेंज असेल त्याच्यामध्ये. तर पूर्वीच्या सिलेबसमध्ये ते कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं ते आपण पाहूयात पहिल्यांदा. फॉर एक्झाम्पल समजा असं जर एक्झाम्पल दिलेलं असेल तर याच्यामध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना काय करता येईल हे पाहणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं, फर्स्ट ऑफ ऑल दिलेल्या इक्वेशन मध्ये कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर जो आहे तो काय केला पाहिजे, 1 केला पाहिजे. आणि त्यानंतर काय होतं पहा, कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर 1 केल्यानंतर डिवायडिंग बाय 2 केलं की 5/2x मायनस 2 इक्वल्स टू 0. आणि हे -2 काय करायचं, दुसऱ्या बाजूला न्यायचं, इज इक्वल टू +2. आणि त्यानंतर लेफ्ट साइड मध्ये दोनच टर्म तयार होतात. आता दोन टर्म तयार झाल्यानंतर इथं काय करावं लागतं माहिती का, आपल्याला इथे एक तिसरी टर्म काढावी लागते आणि ती तिसरी टर्म आपल्याला माहित नसते. म्हणून त्या टर्मला काय म्हणायचं, थर्ड टर्म म्हणायचं. आणि ती थर्ड टर्म कशी मिळवायची याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो थर्ड टर्म मिळवण्यासाठीचा फॉर्म्युला असा आहे, थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे जुन्या सिलेबसनुसार. तर या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्ही थर्ड टर्म काढून ह्या दिलेले हे जे इक्वेशन समजा 1 घेतलंय त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला तुम्ही काय करू शकताय, ऍड करू शकताय आणि सॉल्व्ह करू शकताय. हे झालं हे जुन्या सिलेबसनुसार. आता सिमिलरली नवीन सिलेबसनुसार कसं करता येईल, तर इथं काय करायचं, इक्वेशन 1 मध्ये जी टर्म आपण घेतलेली आहे त्या टर्म साठी थर्ड टर्म आपल्याला माहित नाही म्हणून काय करायचं, एक ऍझम्पशन करायचं के. आणि ऍझम्पशन केल्यानंतर ही एक कंप्लीट स्क्वेअर टर्म असणार आहे. तर ही कंप्लीट स्क्वेअर टर्म कशी असणार आहे, तर आता इथं मिडल टर्मला प्लस साइन आहे म्हणून तुम्ही काय करू शकता, x प्लस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर घेऊ शकता. समजा इथं जर मिडल टर्मला जर मायनस असेल तर इथं काय करू शकता, तुम्ही मायनस घेऊ शकता. मग कंपॅरिझन करण्यासाठी आपल्याला इथं काय करावं लागेल, एक्स स्क्वेअर प्लस 5/2x प्लस के. आणि इथं एक्सपान्शन करून घ्यायचं, एक्स स्क्वेअर प्लस 2ax प्लस ए स्क्वेअर. आता इथं जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी इथं स्क्वेअर टर्म आहे, इथं स्क्वेअर आहे, इथं एक्स ची टर्म आहे, इथं एक्स ची टर्म आहे, इथं के ची, इथं ए स्क्वेअर आहे, म्हणजे कॉन्स्टंट टर्म. आता इथं जर पाहिलं तर एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर काय होत असतं, कॅन्सल दोन्ही बाजूचं. आणि इथं काय बघा, आता एक्स ला एक्स चा कोइफिशियंट कम्पेअर करायचा. मग इथं काय करायचं, कम्पेअरिंग कोइफिशियंट ऑफ एक्स अँड कॉन्स्टंट टर्म. कंपेअरिंग कोइफिशियंट ऑफ एक्स अँड कॉन्स्टंट टर्म. जर कोइफिशियंट ऑफ एक्स आणि कॉन्स्टंट टर्म जर तिथं कम्पेअर केल्या तर काय होईल, इथं एक्स चा कोइफिशियंट आहे 5/2 आणि उजव्या बाजूला आहे 2a. देअरफॉर a इज इक्वल टू काय होणार आहे, 5/4. म्हणजे हा मल्टिप्लाय जर 2 इकडे डिवाइड आला तर 4 होतं. त्याचबरोबर कॉन्स्टंट टर्म काय आहे, k इज इक्वल टू ए स्क्वेअर. आता इथं जर पाहिलं तर a ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे. देअरफॉर k इज इक्वल टू काय असेल रे, 5/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं काय होणार आहे, k इज इक्वल टू 25/16. अँड दिस टर्म इज कॉल्ड थर्ड टर्म. k इज इक्वल टू थर्ड टर्म. सिमिलरली हेच तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करण्यापेक्षा या फॉर्म्युल्यामध्ये जर टाकलं तर कशा पद्धतीने तयार होतं पहा. डायरेक्ट फॉर्म्युल्यानुसार इक्वेशन 1 चा कोइफिशियंट बघायचा, एक्स चा कोइफिशियंट 1/2
एक्सचा कोइफिशियंट आहे 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं काय होणार आहे 1 × 5 5/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि आफ्टर सॉल्विंग 25/16. तर अशा पद्धतीने आपण थर्ड टर्म दोन प्रकारे मिळवू शकतो आणि तुम्ही परीक्षेमध्ये काय करू शकता, कोणत्याही दोन्ही पैकी एका पद्धतीने केलं तरी सुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. मग आपण या दोन मेथडनी काय करूयात, आपण एक्झाम्पल पाहूयात. आता या अशा प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये सॉल्व्ह करताना काळजीपूर्वक इथं किंवा फर्स्टली काय करावं लागेल, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काय करणं गरजेचं आहे 1. इथं फक्त 1 जर कोइफिशियंट नसेल तर बाकीचं सगळं तुमचं रॉंग होणार आहे, हे लक्षात घ्या. मग आपण एक्झाम्पल पाहूयात. पहा, या एक्झाम्पल मध्ये x² + x - 20 दिलेला आहे. तुम्हाला पाठीमागच्या याच्यामध्ये सांगितलं होतं किंवा कोइफिशियंट ऑफ x² 1 असणं गरजेचं आहे. इथे जर पाहिलं तर ऑलरेडी काय दिलेलं आहे 1 दिलेला आहे आणि 1 दिलेला असल्यामुळे तुम्हाला तिथं कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. मग इथं काय करावं लागेल, 1 दिलेला आहे तर इथं x² + x - 20 जे आहे ते इकडल्या बाजूला आल्यानंतर काय होईल रे +20. तर इथं जर पाहिलं तर आपल्याला लेफ्ट साइडला 2 टर्म आहेत, राईट साइडला एकच टर्म आहे. तर आपल्याला लेफ्ट साइडला इथे एक थर्ड टर्म मिळवावी लागते. मग थर्ड टर्म मिळवण्यासाठी तुम्ही ते दोन प्रकारे सॉल्व्ह करू शकता. मग इथं काय करेल मी दोन्ही प्रकारे सांगेल तुम्हाला. त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे तुमच्या बुक मध्ये दिलेली आहे, ती मेथड आपण पहिल्यांदा यूज करूयात. काय दिले पहा, इथं x² + x आहे तर मेथड 1 मध्ये आपण x² + x + k = इथं आपल्याला तिसरी टर्म माहित नाही म्हणून आपण ऍझम्पशन केलं k, पण ही जी टर्म आहे ही कंप्लीट स्क्वेअर असलेली टर्म आहे. म्हणून इथं काय करायचंय, एक कंप्लीट स्क्वेअर असलेला ब्रॅकेट गृहीत धरायचा आहे आणि कंप्लीट स्क्वेअर असलेला ब्रॅकेट तुम्ही इथं मिडल टर्मला प्लस असल्यामुळं प्लसचा ब्रॅकेट गृहीत धरायचा. समजा मिडल टर्मला जर मायनस असेल तर इथं मायनसचा ब्रॅकेट गृहीत धरायचा आणि इथं काय करायचं, सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह जर केलं तर काय होतं, x² + x + k = x² - 2ax + a². आता इथं जर पाहिलं तर दोन्ही बाजूला x² आहे ते काय होणार, कॅन्सल होणार आणि इथं प्लस इथं x च्या दोन्ही टर्म आहेत, k = a² आहे. मग इथं काय करावं लागेल, कंपॅरिझन करावं लागेल. कंपेअरिंग कोइफिशियंट ऑफ x अँड कॉन्स्टंट टर्म. जर कंपॅरिझन जर केलं तर काय होतं, तर इथं x चा कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे किती असणार आहे 1 = 2ax 2a. x घ्यायचा नाही कारण कोइफिशियंट घ्यायला लागलो आपण आणि k = a². आता या ठिकाणी बघा k = a² आहे. मग आपण इथे a ची व्हॅल्यू काढून घेऊ शकता. देअरफॉर a काय असेल 1/2. देअरफॉर k = 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर k काय असेल 1/4 असेल. आता k = 1/4 म्हणजेच काय असेल तर थर्ड टर्म असेल. मग ती थर्ड टर्म आपण घेत असताना कशा पद्धतीने घ्यावी लागेल, तर थर्ड टर्म घ्यायची तर याला इक्वेशन नंबर काय करायचा 1 द्यायचा. आता ही झाली एक मेथड. आता समजा सेकंड मेथड जर करायचं झालं थर्ड टर्म काढण्यासाठी तर ते डायरेक्ट येणार आहे, लक्षात ठेवा. दोन्ही पैकी कुठली तरी ऍटलिस्ट 1 मेथड तुम्ही काय करायची, यूज करायची. डायरेक्ट इथं फॉर्म्युला मिळणार आहे, थर्ड टर्म = 1/2 * कोइफिशियंट ऑफ x ब्रॅकेटचा स्क्वेअर. या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही डायरेक्टली आता इथं पहा इक्वेशन 1 मध्ये कोइफिशियंट ऑफ x काय आहे तर 1 आहे. 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं मल्टिप्लिकेशन जर केलं तर 1/2 चा स्क्वेअर. देअरफॉर थर्ड टर्म = 1/4. दोन्ही पैकी कुठलीही मेथड तुम्ही यूज करू शकताय. मेथड 1 यूज केली तर बेटरच राहील कारण का ती बुक्स मधली मेथड आहे, ही जुन्या सिलेबस मधली असल्या कारणानं तुम्हाला तिथं लक्षात ठेवलं तरी मार्क्स मिळतील, परंतु कसं आहे डिपेंड्स ऑन द एक्झामिनर, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मेथड 1 मोस्ट युजफुल असेल. आता थर्ड टर्म मिळाल्यानंतर इक्वेशन 1 चा आपण विचार करूयात. आता इक्वेशन 1 मध्ये
थर्ड टर्म नाहीये म्हणून काय करायचं, ऍडिंग जी थर्ड टर्म तुम्हाला मिळालेली आहे ती थर्ड टर्म 1/4 आहे, तर ऍडिंग 1/4 ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1. इक्वेशन 1 च्या दोन्ही बाजूला काय करायचंय, ऍडिशन करून घ्यायची. मग ऍडिशन केली तर काय होईल, देअरफॉर x² + x + 1/4 हे लेफ्ट साइडला ऍड केलं, राईट साइडला तशाच पद्धतीनं x² + x + 1/4 = 20 + 1/4. आणि इथं काय करायचंय, आता हे सॉल्व्ह करून घ्यायचं. आता ही जी आहे ती कंप्लीट स्क्वेअर असलेली टर्म आहे. मग कंप्लीट स्क्वेअर कोणाचा असतो, तर हे कुणाचं एक्सपान्शन असू शकतं, तर काय करायचं, इथं फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट, मिडल टर्मचं साइन प्लस असेल प्लस, मायनस असेल मायनस, आणि थर्ड टर्म जी आहे त्या थर्ड टर्मचं काय करायचं, स्क्वेअर रूट घ्यायचं आणि त्याचा ब्रॅकेटचा काय करायचा, स्क्वेअर घ्यायचा. आणि इथं काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. 20 आता इथं काय डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 असतो, आणि 24 × 80 + 1/4 कॅल्क्युलेट जर केलं तर काय होतं, x + 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर 81/4. आणि सॉल्व्ह केल्यानंतर इथं काय होणार आहे, इथं जर पाहिलं तर इथं स्क्वेअर आहे, बाकीच्या दोन टर्म सुद्धा काय आहेत, स्क्वेअर आहेत. मग इथं काय करायचं, टेकिंग स्क्वेअर रूट. जर स्क्वेअर रूट घेतलं तर काय होणार, x + 1/2 = 81/4 जे आहे, 81/4 च्या ऐवजी इथं काय होणार आहे, प्लस मायनस. कारण कुठल्याही टर्मला किंवा कुठल्याही संख्येला किती स्क्वेअर रूट असतात, 2 असतात, एक प्लस आणि एक मायनस. कारण निगेटिव्ह टर्मचा स्क्वेअर काय असतो, पॉझिटिव्हच असतो, आणि पॉझिटिव्ह टर्मचा स्क्वेअर सुद्धा काय असतो, पॉझिटिव्ह. म्हणून इथं स्क्वेअर रूट घेत असताना काय करायचं आहे, प्लस आणि मायनस मध्ये. मग 81चं 9 आणि 4चं काय असेल 2. तर इथं दोन तुम्हाला वेगवेगळ्या व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत. हा प्लस 1/2 काय करा, दुसऱ्या बाजूला पाठवा, काय होईल, x = -1/2 प्लस मायनस 9/2. आता इथं जर सॉल्व्ह करायचं झालं तर दोन प्रकारे सॉल्व्ह करावं लागेल, एकदा प्लस घेऊन आणि एकदा मायनस घेऊन. देअरफॉर x = -1/2 प्लस 9/2 or x = -1/2 minus 9/2. After solving, what we get, 8/2 or x = -10/2. Therefore x = 4 or x = -5. Therefore 4 and -5 are the roots of given quadratic equation. तर व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे की जी थर्ड टर्म जी काढलेल्या दोन मेथड आहेत त्या दोन्हीपैकी कुठली तरी एकच यूज करायची. कारण इथं कसं आहे, कुठल्या तरी एका मेथडलाच तुम्हाला मार्क्स मिळतील. इथं दोन्हीपैकी कुठलीही एक मेथड वापरा आणि फक्त आलेली जी थर्ड टर्म आहे, आपण जे इक्वेशन 1 दिलेलं असणार आहे त्या इक्वेशन 1 च्या दोन्ही बाजूमध्ये काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला रूट्स मिळणार आहेत, जे की तुम्ही फॅक्टरायझेशन मेथड मध्ये फॅक्टर पडले असते तर अशा पद्धतीनं 4 आणि -5 हे फॅक्टर पडले असते तुमचे. येते लक्षात, त्या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. अशाच पद्धतीनं आपण आणखीन एक उदाहरण पाहूया. आता या एक्झाम्पल मध्ये बघा, इथे जर पाहिलं तर 9y² - 12y + 2 = 0 आहे. इथे जर पाहिलं तर कोइफिशियंट ऑफ y² काय आहे, 9 आहे. मग 9 आहे म्हटल्यानंतर इथं फर्स्टली तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, कोइफिशियंट ऑफ y² 1 करणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल, डिवाइडिंग बाय 9, म्हणजे जो कोइफिशियंट आहे त्यानं डिवाइड करायचं. मग काय होईल इथं, y² - 12/9y + 2/9 = 0. आणि इथं काय करायची, कॉन्स्टंट टर्म इकडे पाठवून द्या. काय होईल, y² - 12/9y = -2/9. याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. तर इथं जर पाहिलं तर आपल्याला थर्ड टर्म पाहिजे, म्हणून काय करायचं, नाव y² - 12/9y + k = आता इथं तुम्हाला काय सांगितलं की मिडल टर्मला मायनस असेल तर इथं जी टर्म आपण घेणार आहे ती y - a. जसं की मगाशी x + a घेतलं तसं इथं काय गेला, y -
के घ्यावं लागेल. म्हणजे इथं सॉल्व्ह करायचं. वाय स्क्वेअर मायनस 12/9y प्लस के इज इक्वल टू वाय स्क्वेअर मायनस 2ay प्लस ए स्क्वेअर. इथे हे वाय स्क्वेअर आणि इथलं वाय स्क्वेअर गेट कॅन्सल. देअरफॉर आफ्टर comparing coefficient of y and constant term. कंपॅरिझन जर केलं कॉन्स्टंट टर्म आणि y चं तर काय होणार आहे बघा. -12/9 इज इक्वल टू -2a आणि k इज इक्वल टू a स्क्वेअर. आता इथं कॅल्क्युलेशन जर केलं तर इथं काय होणार आहे. त्या -2 मल्टिप्लायचा इकडे डिवाइडला. देअरफॉर काय होणार. -12/9 इंटू -2 इज इक्वल टू a. देअरफॉर हे मायनस मायनस प्लस होणार. मग काय होणार आहे. a इज इक्वल टू 6/9. इथं परत त्याचा रिड्युस्ड फॉर्म मिळतोय. 3 2 जा 3 3 जा म्हणजेच a इज इक्वल टू काय आले 2/3. a इज इक्वल टू 2/3 म्हणजेच आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची. देअरफॉर k इज इक्वल टू a स्क्वेअर मीन्स 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू k इज इक्वल टू काय होणार आहे 4/9. म्हणजेच थर्ड टर्म काय आली तुमची k इज इक्वल टू 4/9 आली थर्ड टर्म. मग आता थर्ड टर्म ती आल्यानंतर इथं काय करावं लागेल. तुम्हाला ही आलेली थर्ड टर्म इक्वेशन 1 च्या दोन्ही बाजूमध्ये ऍड करायला लागणार आहे. मग कशा पद्धतीने ऍड करायची. ऍडिंग 4/9 ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1. इक्वेशन 1 च्या दोन्ही बाजूमध्ये ऍड केलं तर काय होईल. y स्क्वेअर मायनस 12/9y प्लस 4/9 इज इक्वल टू -2/9 प्लस 4/9. आता इथं जर पाहिलं तर ही कम्प्लीट स्क्वेअर असलेली टर्म असेल. मग कसं स्क्वेअर रूट काढायचं त्याचं आणि स्क्वेअर घ्यायचा. फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट y, मिडल टर्मचं साइन मायनस आणि ही थर्ड टर्म कम्प्लीट स्क्वेअर असलेली आहे. मग 4 चं स्क्वेअर रूट 2 आणि 9 चं 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू. इथं सॉल्व्ह करा. डिनॉमिनेटर सेम आहे डायरेक्ट 2/9. आता इथं जर पाहिलं तर इथं स्क्वेअर आहे. इथं एका टर्मचा स्क्वेअर आहे न्यूमरेटरचा स्क्वेअर नाही. मग इथं तरी पण स्क्वेअर रूट घ्यायचं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. मग स्क्वेअर रूट जर घेतलं तर काय होतं y मायनस 2/3 आणि इथं काय प्लस मायनस 2 चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून √2/3 आणि हे -2 तिकडे गेलं तर काय होणार आहे. y इज इक्वल टू +2/3 प्लस मायनस √2/3. तर इथे डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून काय करायचं. देअरफॉर y इज इक्वल टू 2 प्लस मायनस √2/3. तर इथं दोन रूट आहेत. मग कोणते दोन रूट आहेत. देअरफॉर x इक्वल टू 2 प्लस √2/3 और x इक्वल टू 2 मायनस √2/3. हे दोन रूट मिळाले. देअरफॉर शेवटला आन्सर लिहायचं 2 प्लस √2/3 आणि 2 मायनस √2/3 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर अशा पद्धतीनं फक्त इथं महत्वाचं काय किंवा प्लस असेल प्लस मध्ये घ्यायचं, मायनस असेल मायनस मध्ये आणि थर्ड टर्म या पद्धतीनं काय करायची आहे काढायची आहे. अशाच पद्धतीचं आपण पुढलं उदाहरण काय करूयात पाहूयात. मग आता या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे 2y² प्लस 9y प्लस 10 इक्वल्स टू 0. तर याच्यामध्ये सुद्धा कोएफिशियंट ऑफ y² काय आहे 2 आहे. मग तो काय करणं गरजेचं आहे 1 करणं गरजेचं आहे. मग 1 करण्यासाठी जो कोएफिशियंट आहे 2 त्यानं काय करायचं पूर्ण इक्वेशनला डिवाइड करायचं. डिवाइड केल्यावर काय होईल y² प्लस 9/2y प्लस 5 इक्वल्स टू 0. आणि इथं डिवाइड केल्यानंतर ही जी कॉन्स्टंट टर्म मिळालेली आहे प्लस मध्ये तिकडे गेल्यानंतर काय होईल मायनस मध्ये होईल. आणि ती घेतल्यानंतर इथं लेफ्ट साइडला दोन टर्म तयार झालेले आहेत. तर त्या दोन टर्म आहेत म्हणून इथं तिसरी टर्म आपल्याला मिळवण्यासाठी काय करायचंय तिसरी टर्म आपण ऍडिशनल घ्यायची आहे. मग ती काय करायची ऍझम करायची k
आणि ऍझ्युम केल्यानंतर ही एक कम्प्लीट स्क्वेअर टर्म मिळते. मग कम्प्लीट स्क्वेअर कोणत्या फॉर्म मध्ये असेल तर या फॉर्म मध्ये असेल. मग हे या फॉर्म मध्येच काय घ्यायचं तर y ला y स्क्वेअर रूट, मिडल टर्मचं साइन प्लस, मायनस असेल तर मायनस घ्यायचं आणि a चा स्क्वेअर, a म्हणजे a चा स्क्वेअर म्हणजे कशामुळे घ्यायचं तर ही जी थर्ड टर्म आहे त्याचं स्क्वेअर रूट काय असेल a असेल. आणि इथं काय करायचं ह्या टर्मचं एक्सपान्शन करून घ्यायचं आणि एक्सपान्शन केलं की y स्क्वेअर काय होणार आहे कॅन्सल होणार आणि कॅन्सल झाल्यानंतर कंपॅरिझन कोएफिशियंट ऑफ y अँड कॉन्स्टंट टर्म म्हणजे इथं y ची टर्म आहे 2 आणि कॉन्स्टंट टर्म कंपॅरिझन करायचं. कंपॅरिझन केलं काय होतं y फक्त कट करायचं त्याच्यातलं. मग काय 9/2 इज इक्वल टू 2a ही पहिली टर्म तुम्हाला मिळेल आणि त्यावरून a ची व्हॅल्यू काढायची आणि आलेली a ची व्हॅल्यू k इज इक्वल टू a स्क्वेअर कंपॅरिझन करून कॉन्स्टंट टर्म मध्ये आपण घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय करायचं कंपॅरिझन करून घ्यायचं आणि k ची व्हॅल्यू काय मिळते 81/16 आणि ही जी 81/16 असेल तीच काय असेल तुमची थर्ड टर्म असेल आणि ती थर्ड टर्म काय करायची इक्वेशन 1 मध्ये ऍड करायची दोन्ही बाजूला आणि दोन्ही बाजूला ऍड केलं कॅल्क्युलेशन करायची आणि इथं काय होतं एक कम्प्लीट स्क्वेअर असलेली टर्म मिळते आणि कम्प्लीट स्क्वेअर असलेली टर्म मिळाल्यानंतर काय करायचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. स्क्वेअर रूट घेतलं की प्लसचं मायनस करून घ्या हे 9/4 आणि प्लसचं मायनस केलं की दोन स्क्वेअर रूट मिळतात तुम्हाला प्लस आणि मायनस मध्ये. म्हणून कॅल्क्युलेशन करताना सेपरेटली एकदा प्लस असताना आणि एकदा मायनस असताना कॅल्क्युलेशन करायचं आणि जे काही अँसर येणार आहेत तेच तुमचे काय असणार आहेत रूट असणार आहेत आणि ते रूट काय असणार आहे शेवटला अँसर मध्ये लिहायचं -2 and -5/2 आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर अशा पद्धतीने आपल्याला भरपूर उदाहरणं सोडवता येतील. जसे फॅक्टरायझेशन मेथड मध्ये तुम्ही पाहिलेले आहेत उदाहरणं, तेच उदाहरणं घेऊन तुम्ही काय करू शकता कम्प्लीट स्क्वेअर मेथड सुद्धा काय करू शकता सॉल्व्ह करू शकता आणि अशा पद्धतीने कम्प्लीट स्क्वेअर मेथडच्या सहाय्याने तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काय करू शकता फाइंड आउट करू शकता. ठीक आहे.